नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या जलसाठ्याची माहिती घेण्यासाठी केंद्रीय जल आयोगाचा दौरा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र येत्या 25 एप्रिलपासून. संयुक्त राष्ट्रांमध्ये पहिल्यांदाच आंबेडकर जयंती. समतेसाठी दिलेल्या लढ्याच्या गौरवपूर्ण कार्यावर चर्चासत्र होणार. पठाणकोट हल्ला प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून मसूद अझहरसह 14 आरोपींना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी. शनी शिंगणापूर चौथऱ्यावर स्त्री पुरुष सर्वांना प्रवेश द्यायचा देवस्थान विश्वस्तांचा निर्णय. आणि IPL क्रिकेट स्पर्धेतला सलामीचा सामना आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर. आणि आता सविस्तर वृत्त. देशातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या जलसाठ्याची माहिती घेण्यासाठी केंद्रीय जल आयोगाचं पथक देशभरात दौरा करणार आहे, अशी माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी दिली आहे. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये लातूर जिल्ह्यात पाण्याची गंभीर समस्या असून येत्या 15 दिवसात लातूरला रेल्वेनं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, असं आश्वासन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिलं होतं. केंद्राचं एक पथक लातूरच्या दौऱ्यावर असून त्यांच्याकडून लवकरच याबाबत अहवाल मिळण्याची अपेक्षा आहे, असं उमा भारती यांनी सांगितलं. पाणी हा राज्याचा विषय आहे आणि पाणी वापराची प्राथमिकता ठरवणं हे राज्य सरकारचं काम आहे, असंही त्या म्हणाला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र 25 एप्रिलपासून सुरू होणार आहे. हे सत्र 13 मे पर्यंत सुरू राहणार आहे. राज्यसभा आणि लोकसभा सचिवालयांनी नवी दिल्लीत याबाबत ही माहिती दिली. या सत्रात प्रलंबित वस्तू आणि सेवा कर विधेयकाबाबत सर्वसहमती होईल, असा सरकारला विश्वास आहे. उद्योगांशी संबंधित अर्थविषयक तरतुदी तसंच मागण्या याबाबत खातेनिहाय चर्चा होणार आहे. त्याचबरोबर इतर काही विधेयकही या सत्रात मांडण्यात येणार आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांमध्ये साजरी होणार आहे. बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. भारताच्या स्थायी समितीनं कल्पना सरोज प्रतिष्ठान आणि फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझन यांच्या सहाय्यानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या प्रसंगी शाश्वत विकासाचं लक्ष्य गाठण्यासाठी असमानतेशी लढा या विषयावर चर्चासत्र होणार आहे. संयुक्त राष्ट्रातले भारताचे स्थायी सदस्य सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर आणि इतर तिघांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. इतर तिघांमध्ये अझहरचा भाऊ अब्दुल रऊफसह शाहिद लतीफ आणि काशिफ जानचा समावेश आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर वॉरंट बजावण्यात आलं होतं. या प्रकरणी त्यांच्या या हल्ल्यात सहभाग असल्याचे पुरावे तपास पथकानं सादर केल्यानंतर वॉरंट बजावण्यात आलं आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पॅरिस हल्ला प्रकरणातला एक संशयित सूत्रधार मोहम्मद अब्रिनी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. ब्रसेल्स विमानतळावर झालेल्या बॉम्ब हल्ला प्रकरणातही अब्रिनी सामील असावा, असं CCTV फुटेजवरून दिसून येत आहे, अशी माहिती बेल्जियम प्रसारमाध्यमांनी दिली आहे. त्याच्याबरोबर इतर 2 संशयितांनाही ताब्यात घेतलं आहे. तसंच या प्रकरणी काल 5 जणांना अटक करण्यात आली होती. हरियाणामध्ये गेल्या महिन्यात जाट आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय समिती नेमली आहे. जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती SN झा समितीचे अध्यक्ष आहेत, तर माजी IPS अधिकारी NC पाधी समितीचे सदस्य आहेत. समितीला 6 महिन्यात अहवाल सादर करायचा आहे. हरियाणात 18 ते 23 फेब्रुवारी दरम्यान जाट आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या हिंसाचारात 30 जण मृत्युमुखी पडले होते, तर खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. हिंसाचाराची कारणं, परिस्थिती यासह समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होता काय, याबाबत समिती चौकशी करणार आहे.
14 ते 16 एप्रिल दरम्यान ब्रिक्सच्या शहर परिषदेचं यजमानपद मुंबईकडे आहे। या परिषदेनिमित्त ब्रिक्स देशांमध्ये आर्थिक विकासासाठी विचाराच्या आदानप्रदानासह विकासाबाबत चर्चा होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। सध्या ब्रिक्स देशांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे, मात्र एकत्र चर्चेतून याचं उत्तर शोधता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। दरम्यान IPL क्रिकेट स्पर्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारकडे विचारणा केली आहे। IPL स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट संघटना किंवा BCCI पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त पाणी वापरणार असेल तर राज्य सरकारची हरकत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। पाण्याच्या मुद्द्यावरून IPL स्पर्धा राज्याबाहेर खेळवली गेली तरीही चालेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। उद्योगपती विजय मल्ल्या आज तिसऱ्यांदा सक्तवसुली संचालनालयामध्ये हजर राहिले नाहीत। IDBI बँकेकडून घेतलेल्या 900 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणी हजर राहण्यासाठी त्यांनी मे महिन्यापर्यंतची मुदत मागितली आहे। मुंबईत सुरू असलेल्या चौकशीसाठी व्यक्तिशः उपस्थित राहता येणार नाही, असं त्यांनी कळवलं आहे। मात्र त्यांच्यातर्फे वकिलांचं एक पथक ED समोर हजर राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे। पाण्याची उधळपट्टी करणारे कारखाने नेत्यांच्या स्वार्थासाठी मराठवाड्यात उभारल्यानं दुष्काळाची स्थिती अधिक गंभीर झाली आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला। ते काल मुंबईत शिवाजी पार्क इथल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते। देशभरात नको त्या विषयांना महत्त्व दिलं जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली। नरेंद्र मोदी काँग्रेसचीच धोरणं राबवत आहेत, असंही ते म्हणाले। स्वतंत्र विदर्भ मराठवाड्याला त्यांनी तीव्र शब्दात विरोध केला। आधी विकासाची कामं करा, असा टोला त्यांनी हाणला। हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवा, असं आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिलं। मराठी पाट्या, मोबाईलवर मराठी चित्रपटांना थिएटर्स, टोल रद्द होणं या सर्व बाबी मनसेच्या आंदोलनाचा परिणाम आहे, असंही त्यांनी सांगितलं। राम मंदिर मुद्दा, जैतापूर आंदोलनाचं काय झालं, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला। श्री शनी शिंगणापूर विश्वस्त मंडळानं आपली भूमिका बदलून चौथऱ्यावर पुरुष महिला असं सर्वांनाच दर्शनाची परवानगी दिली। त्यामुळे सर्वप्रथम चौथऱ्यावरून दर्शन घेण्याचा लाभ भूमाता ब्रिगेडच्या प्रियंका जगताप आणि पुष्पा केवटकर यांना मिळाला। त्यांनी श्री शनी महाराजांना जलाभिषेक आणि तेलाभिषेक करून समाधान व्यक्त केलं। त्यानंतर तृप्ती देसाई यांनीही दर्शन घेतलं। चौथऱ्यावरून दर्शनाबाबत अलीकडे घडलेल्या घडामोडींबाबत या संदर्भात उत्सुकता निर्माण झाली होती। महिलांना प्रवेश दिल्यानं महिला वर्गात आनंदाची भावना आहे। दरम्यान या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे। आज आम्ही ते एन्श्योर केलंय की सगळ्यांना त्या ठिकाणी दर्शन हे मिळालं पाहिजे। मला याच्यात एवढंच वाटतं की यापुढे देखील दर्शनाकरता पोलिसांची मदत लागू नये, तर समाजाने हा निर्णय केला पाहिजे आणि हे समजून घेतलं पाहिजे की किमान भारतीय संस्कृतीमध्ये आणि सनातन धर्मामध्ये कुठेही जातीच्या आणि लिंगाच्या आधारावर उपासनेमध्ये भेदभाव लिहिलेला नाही। अपघातानंतर त्वरित मदत न मिळाल्यानं अनेकदा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो। प्रसंगाचं गांभीर्य ओळखून वाशिम इथल्या शासकीय तंत्रनिकेतनाच्या विद्यार्थ्यांनी अपघाताची तत्काळ माहिती देणारी स्वयंचलित प्रणाली विकसित केली आहे। वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येसोबत अपघातांचं प्रमाणही वाढतंय। अपघात झाल्यानंतर बऱ्याच वेळा इतरांपर्यंत अपघात झाल्याची माहिती न पोहोचल्यानं आणि त्यामुळे त्वरित मदत उपलब्ध न झाल्यानं प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो। हीच समस्या लक्षात घेऊन वाशिम इथल्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला शिकणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी चारचाकी वाहनातील स्वयंचलित यंत्रणेच्या मदतीनं मोबाईलचा वापर करून अपघात झाल्यानंतर एकाच वेळी अनेकांना अपघाताची माहिती देणाऱ्या प्रणालीचा शोध लावला आहे। आम्ही जी सिस्टम्स इन्व्हेंट केलेली आहे, जी सिस्टम्स बनवलेली आहे ऑटोमॅटिक
व्हेकल ॲक्सिडेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम असं त्या सिस्टीमचं नाव आहे. तर या सिस्टीम्समुळं जेव्हा ॲक्सिडेंट होतो तर ते इंटेन्सिटी ॲक्सिडेंट आणि लोकेशन, त्या ॲक्सिडेंटचं लोकेशन कुठं झालेलं आहे तर हे एका मॅसेजच्या स्वरूपात सेंड करते, म्हणजे व्यक्तींना सेंड करते. त्यामध्ये 10 जणांना सेंड करते ते. त्यामध्ये जसं की आम्ही ॲम्ब्युलन्स, पोलीस स्टेशन आणि रिलेटिव्ह हे 3 नंबर कंपल्सरी केलेले आहेत. आणि जर प्राईसबद्दल जर आमच्या सिस्टीमच्या बोलायचं झालं तर आमची सिस्टीम फक्त 250 ते 300 रुपयात पडते. महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक DK बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही यंत्रणा वाहनात बसवली तर अपघातजन्य परिस्थितीत प्रवाशांना त्वरित मदत उपलब्ध होऊन कित्येकांचा जीव वाचू शकेल. सुखोई विमानाच्या प्रत्येक भागाच्या कामाचा आढावा घेणाऱ्या यंत्राचं उद्घाटन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते झालं. भारतातलं हे सर्वात मोठं मशीन मानलं जातं. यामुळे विमानांच्या भागाचं तंतोतंत मोजमाप करता येतं अशी माहिती ॲक्युरेट गेजिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम साळुंखे यांनी दिली. पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावरच्या खळद इथं या यंत्राची निर्मिती झाली आहे. यावेळी कुशल कामगारांचा सत्कार करण्यात आला. सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, उद्योजक बाबा कल्याणी, अभय फिरोदिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. रशिया आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या अतिशय हाय इफिशियन्सी असणारी इंजिन्स असतील, विमानांचे पार्ट्स असतील, ऑटोमोबाईलचे पार्ट्स असतील, त्या पार्ट्सला ॲक्युरेसी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न झाला आणि त्याचं चेकिंग करण्यासाठी, क्वालिटी कंट्रोल मेंटेन करण्यासाठी आवश्यक असणारी अद्ययावत अशी डिजिटल यंत्रणा ही जी आहे, कुठेही ह्युमन टच नाही आहे ज्याला सुद्धा, आणि अशी ही महत्वाची मशीन्स त्यांनी बनवलेली आहेत. या पुरंदरच्या दुष्काळी भागामध्ये इथे अशा प्रकारचं अद्ययावत डिजिटल अशा मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आणि मशीन्स बनवावेत. आणि त्यासाठी काय वेगळं स्किल नव्हे, परंतु याच भागातली 10वी-12वी शिकलेली मुलं त्यांना ट्रेनिंग करून विक्रम साळुंखेंनी एवढं मोठं असं काम हे केलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यात दरडवाडी आणि खडी या 2 ठिकाणी चारा छावण्यांचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते झालं. राज्यात दुष्काळामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. राज्य सरकारनं विशेष बाब म्हणून अहमदनगर जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या चारा छावण्यांचं संचालन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे, त्यात कोणताही गैरप्रकार होऊ नये अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. या चारा छावण्यांवर लक्ष ठेवण्याचं काम नियंत्रण समिती करेल असंही ते म्हणाले. जिल्ह्यातलं पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्यांशिवाय पर्याय नव्हता, त्यामुळे जामखेड तालुक्यात 2 छावण्या सुरू केल्या आहेत. या छावण्यांमुळे जिल्ह्यातलं पशुधन वाचणार आहे असंही ते म्हणाले. शेतकरी आपल्या शेतात रासायनिक खतं, कीटकनाशकं तसंच खतांचा वापर गरजेपेक्षा जास्त करतात. त्यामुळे फळं आणि फुलांवर विपरीत परिणाम होतो. परिणामी उत्पन्नात घट होते. हे लक्षात घेत वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनं गुलाब फूल शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहुयात याविषयीचा वृत्तांत. वाशिम जिल्ह्यातल्या धोत्रा इथले शेतकरी नंदकिशोर राऊत यांनी 1 एकरामध्ये टारे जातीचा गुलाब शेतीमध्ये अंतर ठेवून सरी पद्धतीनं लावला. सेंद्रिय खताचा वापर करून आणि कमी पाण्यात योग्य नियोजन करून गुलाब शेती फुलवली. गुलाब बागेतून रोजच्या तोडीतून 1000 गुलाब निघतात. ठोक विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवल्यास 2 रुपये दर प्रति फूल याप्रमाणे भाव मिळतो आणि स्वतः विक्री केल्यास प्रति एका गुलाबाला 5 रुपयाचा भाव मिळतो. लग्नसराईमध्ये जिल्ह्यात गुलाबाच्या फुलाची मोठ्या प्रमाणात मागणी होते. राऊत यांना गुलाब शेतीतून आतापर्यंत 1 लाख मिळकत झाली असून यातून त्यांना 3 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी सेंद्रिय पद्धतीनं केलेली ही गुलाब शेती इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी आणि गैर आदिवासी भागातील 794 गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली आहे. याबाबतचा ग्रामसभेचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. 794 गावांपैकी 606 गावांचा प्रस्ताव सरकारनं मंजूर करून त्या गावांच्या विकासासाठी 3 लाखांचा निधीही मंजूर केला.
2003 मध्ये दुष्काळात सरकारनं गडचिरोली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामं काढली होती, मात्र नक्षलवाद्यांनी ती बंद पाडली। त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली। त्यानंतर तालुक्यातील 22 गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली। 2003 पासून 794 गावांचे प्रस्ताव नक्षल गावबंदी योजनेअंतर्गत सरकारला पाठवण्यात आले आहेत। 557 आदिवासी आणि 133 गैर आदिवासी गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली आहे। सरकारकडून मिळणारा निधी गावामध्ये विहीर बांधणं, रस्ते विकास, नाले सफाई यासाठी वापरण्यात येणार आहे। जी शासनाची नक्षल गावबंदी योजना आहे ही खरोखरच एक उत्तम योजना आहे आणि त्याचं आपण इम्प्लिमेंटेशन यावर्षी इफेक्टिव्हली करतोय। त्यामध्ये म्हणजे गाव विकासाकडे जावं ही मुख्य भावना आहे आणि लोकांना एकत्रित आणणं आणि विकासासाठी त्यांना आपण जर गावामध्ये त्यांनी नक्षलला येऊ दिले नाही तर 3 लाख रुपये मिळतात ते गावाच्या विकासासाठी वापरायचे आहेत। तर आपण यावर्षीही अजून जास्तीत जास्त गावं नक्षल गावबंदी करणार आहे आणि त्याचा खरोखरच एक चांगला उपयोग गडचिरोलीच्या विकासामध्ये होऊ शकतो। शासनाच्या बालसंरक्षण विभागानं राज्यात मिशन मुस्कान हे अभियान हाती घेतलं असून त्याअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात 22 बेपत्ता मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक संजय कुमार बाविस्कर यांनी यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे। जिल्हा बालसंरक्षण अधिकारी शहानवाज खान, महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना गवाई यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणार आहे। बस स्थानकं, रेल्वे स्थानकं अशा विविध ठिकाणी हरवलेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे। 16 वर्षाखालील बेपत्ता मुलांच्या शोधासाठी सुरू असलेली ही मोहीम 30 एप्रिलपर्यंत राबवण्यात येणार आहे। नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करत असताना सगळी माणसं पाहताना दुःख आणि त्यांची व्याख्याच बदलली। स्वातंत्र्यानंतर 68 वर्षात आपण शेतकऱ्यांना पाणी आणि वीज देऊ शकत नाही। दुष्काळग्रस्तांनाही पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांशिवाय काहीही नको, असं ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितलं। पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात अच्युत गोडबोले यांच्या लाईमलाईट या पुस्तकाचं प्रकाशन जब्बार पटेल आणि नाना पाटेकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। नदी खोलीकरणासाठी 365 किलोमीटरच्या खोदकामाला 5 कोटींचा खर्च झाला। सरकारनं हेच काम 3 वर्षात 130 ते 140 कोटी खर्चून केलं असतं। या कामासाठी कोणी पुरस्कार दिला तर तो नको, असंही ते म्हणाले। आता वेश्यांच्या मुलांसाठी हॉस्टेल सुरू करायचं आहे, त्यासाठी पुण्यात जागा मिळाल्याचंही ते पुढे म्हणाले। संत शिरोमणी नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेलं हिंगोली जिल्ह्यातलं नरसी नामदेव संस्थान आजही विकासापासून दूर आहे। संस्थानात सुविधा पुरवण्यासाठी सरकारकडे निधीची मागणी करण्यात आली होती, मात्र आश्वासनाशिवाय काहीच मिळालं नाही। त्यामुळे संस्थान प्रशासनानं लोकसहभागातून मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वामी लोकेश चैतन्य महाराजांच्या हस्ते कामाला सुरुवात करण्यात आली। त्यामुळे भाविकांना संस्थानात मूलभूत सुविधा मिळणार आहेत। विकासामध्ये ब दर्जा दिला, परंतु ब दर्जाचा कोणताही निधी दिला नाही। शासनाने पर्यटन म्हणून फक्त कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बघू नये। ही महाराष्ट्राची आद्यभूमी आहे। पंजाबला तुम्ही पैसे देतात, परंतु तिथली जन्मभूमीला तुम्ही पैसे देत नाहीत। जन्मभूमीचा विकास तुम्ही करा। आमचं तुम्हाला इथं संतपीठ निर्माण करावं, कारण नामदेवाचं साहित्य 19 भाषात आहे। जगात सगळ्यात जास्त डॉक्टरेट नामदेवाच्या साहित्यावर आहेत। नामदेव हा आद्य प्रचारक होता। आध्यात्मिक, साहित्यिक, राजकीय या सर्व अंगाने नामदेवाचा पूर्णतः विकास व्हावा ही आमची शासनाकडे मागणी आहे। जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या वतीनं पुण्यामध्ये जितो कनेक्ट 2016 ही 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद सुरू आहे। काल या परिषदेला सुरुवात झाली असून ती उद्यापर्यंत सुरू राहणार आहे। जैन समाजानं आपल्या परीनं देशाच्या विकासाला हातभार लावला आहे, असं मत उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केलं। परिषदेतील ट्रेड फेअरमुळे उत्पादक आणि ग्राहक यांची प्रत्यक्षात भेट होत आहे। नव्या उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांसाठी चांगलं व्यासपीठ मिळणार आहे। परिषदेत जैन धर्म आणि विज्ञानाचा संबंध याबाबतचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। धर्म, कर्म आणि ज्ञान यावर या परिषदेत विचारमंथन होणार आहे। कलेच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी बुद्धीची गरज असते, मात्र विनयशीलतेमुळेच कलाकार खऱ्या अर्थानं मोठा होतो, असं प्रतिपादन मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांनी केलं।
ते काल पुण्यात झालेल्या एका सत्काराला उत्तर देत होते. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या आदित्य प्रतिष्ठानच्या 33व्या वर्धापन दिनानिमित्त पंडित जसराज यांचा लक्ष्मी वासुदेव पुरस्कारानं गौरव करण्यात आला. 1.25 लाख रुपये, सरस्वती चिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पंडित जसराज यांनी गुरुकुल पद्धतीचं महत्त्व यावेळी विशद केलं. शंकर अभ्यंकर यांनी अनुवाद केलेल्या गीतासागराच्या 11व्या आवृत्तीचं तसंच मुलांसाठी पाठ या पुस्तिकेचं प्रकाशन पंडित जसराज यांच्या हस्ते झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ दलितांचे उद्धारक एवढ्या मर्यादित स्वरूपात ठेवणं चुकीचं असून ते सर्व शोषित, उपेक्षितांसह शेतकरी, महिला आणि कामगारांचे उद्धारक होते असं प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रल्हाद लुलेकर यांनी केलं. हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार आणि राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. समाजाभिमुख आणि सामाजिक सद्भावना निर्मितीसाठी पुण्यातली बार्टी संस्था आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय महापुरुषांवरील विविध पुस्तकं, साहित्य तसंच अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या लाभार्थ्यांच्या धनादेशांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य प्रतिमेचं वाटप करण्यात आलं. बीसीसीआयमध्ये सुधारणेसाठी न्यायमूर्ती R.M. लोढा समितीच्या सूचना अंमलात आणण्यासाठी बोर्डानं पुन्हा एकदा आक्षेप घेतला आहे. सरकारच्या प्रतिनिधींची नियुक्ती आयसीसीच्या नियमांविरुद्ध असेल असं मत बीसीसीआयनं व्यक्त केलं आहे. त्यामुळे बीसीसीआयचं सदस्यत्वही रद्द होऊ शकतं असं बोर्डानं म्हटलं आहे. एक राज्य, एक संघ आणि एक मत यावरही बीसीसीआयनं आक्षेप घेतला आहे. हे घटनेच्या विरोधात असल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे. याबाबतची पुढील सुनावणी 18 एप्रिलला होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPLच्या 9व्या सत्राचे सामने आजपासून सुरू होत आहेत. सलामीची लढत मुंबई इंडियन्स आणि IPLमध्ये नव्यानं दाखल झालेल्या रायझिंग पुणे सुपर जायंट्स या संघांमध्ये मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातल्या सामन्यांबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयानं पहिला सामना खेळायला परवानगी दिली आहे. त्यामुळे वानखेडेवर आज सलामीच्या लढतीला चाहत्यांची चांगलीच गर्दी होण्याची अपेक्षा आहे. मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं उपांत्य फेरी गाठली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या सामन्यात सायनानं थायलंडच्या बुरान प्रेसुकस्तवर 19-21, 21-14, 21-14 असा विजय मिळवला. भारताच्या PV सिंधूला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. थायलंडच्या R इंतानोन हिनं सिंधूचा 21-7, 21-8 असा सरळ गेममध्ये पराभव केला. हवामान. येत्या 24 तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वावटळींचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या जलसाठ्याची माहिती घेण्यासाठी केंद्रीय जल आयोगाचा दौरा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र येत्या 25 एप्रिलपासून. संयुक्त राष्ट्रांमध्ये पहिल्यांदाच आंबेडकर जयंती. समतेसाठी दिलेल्या लढ्याच्या गौरवपूर्ण कार्यावर चर्चासत्र होणार. पठाणकोट हल्ला प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून मसूद अझहरसह 4 आरोपींना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी. शनी शिंगणापूर चौथऱ्यावर स्त्री पुरुष सर्वांना प्रवेश द्यायचा देवस्थान विश्वस्तांचा निर्णय. आणि IPL क्रिकेट स्पर्धेतला सलामीचा सामना आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.